नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संजय राऊतांचा गुरुमंत्र घेतला असावा, त्याच्यामुळे ते वाटेल तशी वक्तव्य करत चाललेले. त्यांनी नुकतंच एक असं वक्तव्य केलं की भारताची इकॉनॉमी कशी डेड आहे. त्यांनी ते कुठल्या संदर्भात केलं असेल, त्यांचे काय तिथले हितसंबंध असतील ते आपण सगळं बाजूला ठेवतो. लोकसभेमध्ये इतकी सगळी बेइज्जती झाल्याच्या नंतर राज्यसभेमध्ये यांनी बहिष्कार टाकला आणि तरी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी ह्यांच्या सगळ्या नॅरेटिव्हच्या चिंध्या केल्या, एवढं सगळं झाल्याच्या नंतर राहुल गांधी असं म्हणले की नाही, ट्रम्प म्हणले ते बरोबर आहे, भारताची इकॉनॉमी डेडच आहे. म्हणजे GDP आपला सगळ्यात जास्त आहे. भारत 5 नंबरची अर्थव्यवस्था झालेली आहे, 4 नंबरची, आणि लवकरच आपण 3 नंबरला पोहोचू. हे सगळं समोर असताना आकडे आताही समोर आहेत. भारताची स्वतःची बाजारपेठ व्हायब्रंट आहे. 25% टॅरिफ अमेरिकेनं लावल्याच्या नंतर आता त्यातले जे वेगवेगळे सगळे मुद्दे समोर यायला लागले, तर तरीही आपलं शेअर बाजार स्थिरावलेला आहे. किरकोळ थोडीशी काहीतरी घसरण आहे, तेवढ्यावरतीच आहे. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की ज्या फार मोठ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये घसरण होईल, काय ज्या पद्धतीने भारतीय गुंतवणूकदारांनी किंवा भारतातल्या ह्या शेअर बाजारमधल्या गुंतवणूकदारांनी, ते फक्त भारतीयच नाही, जिथले ज्यांची कोणाची गुंतवणूक असेल सगळ्या नियमाला पकडून असलेली, त्या सगळ्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेवरती ठाम दाखवलेला विश्वास समोर दिसत असताना ट्रम्प, म्हणून म्हणलं ट्रम्प काय म्हणतायत तो वेगळा मुद्दा आहे, पण राहुल गांधी पण त्याचेच पुन्हा ओढणार म्हणणार की नाही, भारताची अर्थव्यवस्था डेडच आहे. भारताची अर्थव्यवस्था डेड आहे म्हणण्याच्या पेक्षा ह्यांचा मेंदूच पूर्णपणे डेड झालेला आहे, आता हे कळून येतंय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ही मानसिकता काय आहे ती नेमकी. जे सगळं समोर दिसतं आहे, गेल्या 11 वर्षातले आकडे, फक्त आताचेच नाही, कोरोनासारखी जागतिक पातळीवरचं भयानक मोठं संकट आलेलं असताना, भल्या देशांच्या अर्थव्यवस्था गर्तेमध्ये सापडलेल्या असताना, त्याही काळामध्ये आपण इतका आपला 140 कोटीचा देश ताठपणे सांभाळून दाखवला, आपला आर्थिक कणा ताठ ठेवला. त्याही काळामध्ये हे सगळे तथाकथित सुपारीबाज हे जे सगळे जोगसत्ताकार, जे सगळे संपादक आहेत, ते असं लिहित होते की डायरेक्ट पैसे कसे द्यायला पाहिजेत लोकांच्या खिशात. आणि तेव्हा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांमध्ये पैसा गुंतवणं कसं फायद्याचं आहे, त्याचा परतावा लगेच जास्त मिळतो, आणि हे प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवत होते. केवळ तेवढंच नाही, मी तुम्हाला आत्ताचं इथलं उदाहरण सांगतो. राहुल गांधींनी आत्ता बॉम्ब केली नाही, ट्रम्प काय म्हणले म्हणून केली ते पण बाजूला ठेवतो. ह्यांनी ज्या अर्थव्यवस्थेच्या नावानं आत्ता बॉम्ब केलेली आहे, अगदी त्याच वेळेस मी अगदी तुम्हाला स्थानिक उदाहरण सांगतो. मी छत्रपती संभाजीनगरला बसलेलो आहे आणि या ठिकाणी जुलै महिन्यामध्येच जायकवाडी हे सगळ्यात मोठं जे धरण आहे आणि महाराष्ट्रातलं 2-3 नंबरचंच काहीतरी धरण आहे कॅपॅसिटीच्या, क्षमतेच्या बाबतीमध्ये, त्याचे दरवाजे जुलैमध्येच उघडले गेलेले आहेत. म्हणजे पाण्याचा साठा भरपूर आहे, तो एक दिलासा या सगळ्या कृषी क्षेत्राला, आणि विशेषतः आता धरणं पूर्ण भरल्याच्या नंतरचा दिलासा मिळतो तो पुढच्या येणाऱ्या रब्बीच्या हंगामासाठी. खरीपाचा तर हंगाम पावसावरतीच असतो. म्हणजे कृषी क्षेत्राचा एक पुरावा छोटासा मी तुम्हाला अगदी इथला देतो, स्थानिकचा. म्हणजे इथून पुढच्या रब्बी हंगामाच्या साठीची म्हणून जी आश्वासकता सगळ्यांच्या मनात तयार झालेली आहे, हे प्रतीक म्हणून आहे. त्याचं काही त्याच्या जीवावरती काय सगळा रब्बीचा हंगाम नाहीये. आणि दुसरं मी तुम्हाला उदाहरण देतो, आजचीच बातमी आहे, म्हणजे कालची बातमी आहे की या छत्रपती संभाजीनगर पासून माझं जे मूळ गाव आहे परभणी, तिथपर्यंतचं जे रेल्वेचं सगळ्यात जुना जो ट्रॅक आहे, तो ट्रॅक, त्याचं विद्युतीकरण आणि त्याचं दुहेरीकरणाच्या बाबतीतला प्रस्ताव मंत्रिमंडळानं कालच मंजूर केलेला आहे. आणि येत्या 3-1 वर्षामध्ये ते दुहेरीकरणाचं काम पूर्ण होईल. मनमाडपासून ते छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम अंकाईपर्यंत तिथून पुढेपर्यंत आलेलं आहे. ते बऱ्यापैकी 30-1 किलोमीटर, म्हणजे अर्ध्याच्या जवळपास ते काम, मातीचं सगळं सपाटीकरण वगैरे झालेलं सुद्धा आहे. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे की या ठिकाणी ऑरिक सिटी आणि बाकी ज्या सगळ्या उद्योजक, ज्या सगळ्या वसाहती आहेत, औद्योगिक वसाहती आहेत, त्या ठिकाणाहून माल तातडीनं दुसरीकडे पोहोचवणे, रेल्वेचं दुहेरीकरण, त्याच्यानंतर त्याचं विद्युतीकरण, माल वाहतुकीला येणारी गती, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गाला ऑरिक सिटी इथली जी औद्योगिक वसाहत आहे ती जोडल्या जात आहे. ती जोडल्या गेल्यामुळे इगतपुरीपासून पुढे वाढवण बंदराचा रस्ता झाल्याच्या नंतर इथून
त्या औद्योगिक वसाहतीमधून तयार झालेली उत्पादनं डायरेक्ट सरळ तिकडे बंदरापर्यंत जाऊ शकतात, विमानतळापर्यंत जाऊ शकतात, रेल्वेनं पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात. इथलं मी अगदी स्थानिक उदाहरण तुम्हाला सांगतो. आणि त्याच काळामध्ये राहुल गांधी बॉम्ब करतायत की आपली अर्थव्यवस्था कशी डेड आहे. म्हणजे ह्यांचे मेंदू किती डेड झालेत तुम्ही बघा. अगदी ही आत्ता सुद्धा भारतभर संरचनांची जी कामं चालू झालेली आहेत, आणि मी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतीच्या बाबतीतलं सांगतो, मी एकाच वेळीच ही घटना घडते आहे. कृषीच्या विषयामध्ये सुद्धा जी उत्पादनं आता तयार होतील कृषीशी संबंधित, त्याही उत्पादनांसाठीचे बरेच दिवस कसे येऊ शकतील ही शक्यता आत्ताच निर्माण झालेली आहे. रेल्वेचं दुहेरीकरण एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला इथलं सांगितलं. रेल्वेचं दुहेरीकरण असो, त्याच्यामुळे माल वाहतुकीला आलेली येऊ पाहणारी गती असो, त्याच्यानंतर महामार्गाला जोडलेलं औद्योगिक ज्या वसाहती आहेत त्यांचं महामार्गाला जोडल्या जाणं आणि त्या महामार्गावरून मोठ्या माल वाहतूक मोठ्या प्रमाणात सुकर होऊन ती सरळ बंदरापर्यंत जाणं, ही सगळं एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर या छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण ठेवलं. आणि हे सगळं चालू असताना त्याच वेळेस काँग्रेसचे तथाकथित सर्वेसर्वा असलेले राहुल गांधी असं म्हणतायत की भारताची अर्थव्यवस्था डेड आहे. म्हणजे यांचा मेंदू किती डेड झालेला आहे तुम्ही बघा. अगदी तुम्ही संपूर्ण भारतभरची, तुम्ही जिथं राहता तुमच्या आजूबाजूच्या रस्त्यांची परिस्थिती एक 25 वर्षापूर्वी काय होती आणि गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काय आणि कसा फरक झाला तुम्ही तपासून पहा. त्रुटी निश्चितच आहेत. मी प्रत्यक्ष ज्या शहरामध्ये राहतो तिथेही कशा अडचणी येतात आम्ही वारंवार सांगत आलेलो. सरकारवरती टीका करत आलो, अक्षरशः त्याच्यावरती टीका करून आंदोलन करून तुरुंगातही जाऊन आलेलो. पण तुम्ही जर तुलना केली आधीच्या काळाची आणि आताच्या काळाची, आधीच्या पेक्षा आताची परिस्थिती, तर कोणीही सांगू शकतं संपूर्ण भारतभर संरचना म्हणजे रस्ते, रेल्वे, वीज, पाणी ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये जी कामं गेल्या 11-12 वर्षांमध्ये झालेली आहेत किंवा त्याला जी गती आहे ती आधीपेक्षा कितीतरी जास्त कशी आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती कशी मिळालेली आहे आणि हे सगळे आकडे समोर आहेत. हे काही मला ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी गोदी पत्रकार आहे, मला काहीतरी पैसे दिलेत, आम्ही विकल्या गेलोत म्हणून तुम्हाला बोलतोय, हे बाजूला ठेवा. आम्ही तर वारंवार ही भूमिका घेतो स्वच्छपणे की आमचं म्हणणं बाजूला ठेवा. तुम्ही स्वतः तुमच्या आजूबाजूला काय अनुभव जो येतो आहे या संदर्भातल्या, तो आधीचा कसा होता. आताही त्रुटी आहेत निश्चितच आहेत, पण त्या आधीपासूनच आहेत. एखादी गोष्ट आधी कशी होती आणि आज कशी होती म्हणूनच मी तुम्हाला उदाहरण दिलं की या छत्रपती संभाजीनगरला जोडणारा जो समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असो किंवा रेल्वेचं दुपदरीकरण चालू ते असो किंवा ऑरिक सिटी हा वाढवण बंदराशी जोडण्याचा सगळा जो खटाटोप चालणं कसं असो, हे सगळं समोर आहे. जे कोणी असं म्हणतायत की भारताची अर्थव्यवस्था ही डेड आहे, त्यांचा मेंदू विकासाच्या कामाच्या संदर्भात पूर्णपणे डेड झालेला आहे. फक्त नकारात्मक गोष्टी त्यांना दिसतात. ते एखादी संपूर्ण मोठी चादरीवरती जर छोटंसं काळा ठिपका असेल, दिसतं काय तर काळा ठिपकाचे असं म्हणणारी जी मानसिकता असते ना, त्याला बाकीची सगळी शुभ्र चादर दिसत नाही, फक्त तो काळा ठिपकाच दिसतो. तशातला प्रकार आहे. यांना कमतरता दिसायला पाहिजेत. विरोधी पक्ष म्हणून तुमचा हा अधिकार आहे, तुम्ही बोलायला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. पण तुम्हाला दुसरं काहीच जर दिसत नसेल भलं, तर ह्याच्यावरती आपण नेमकं काय बोलणार. हे ज्यांचे मेंदू डेड झालेले आहेत त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल काहीही सांगणं शक्य नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.